असता चिथळीचे दौऱ्यावर आले शिर्डीवर दर्शना. मशिदीत जाऊन बैसता बाबांचे चरणी मस्तक ठेविता. क्षेम कुशल पुसता सवरता कथा वार्ता चालल्या. होती तेथे बरीच मंडळी माधवरावही होते जवळी. कथामृताची ते नवाळी अवधानशिळी सेविजे. कैसी भावी संकट सूचना सोपाय तन्निवारण योजना. करून कैसे रक्षित भक्तजना अघटित घटना बाबांची. बाबा मिरीकरास ते ठाई पुसती प्रश्न पहा नवलाई. अहो ती आपुली द्वारकामाई आहे का ठावी तुम्हा ते. बाळासाहेबांस हा काही मुळीच उलगडा झाला नाही. तव बाबा वदती आता पाही द्वारकामाई ती हीच. हीच आपुली द्वारकामाता मशिदीचे या अंकी बैसता. लेकुरा देई ती निर्भयता चिंतेची वार्ता नुरेची. मोठी कृपाळू ही मशीद माई भोळ्या भाविकांची ही आई. कोणी कसाही पडो अपाई करील ही ठाईच रक्षण. एकदा हिचे जो अंकी बैसला बेडा तयाचा पार पडला. सावलीत हिचे जो पहुडला तो आरूढला सुखासनी. हीच द्वारका द्वारावती बाबा मग तयास देती विभूती. अभयहस्त शिरी ठेविती जावया निघती मिरीकर. आणिक वाटले बाबांचे जीवा मिरीकरा ते प्रश्न पुसावा. ठावा का तुझ लांब बावा आणिक नवलावा तयाचा. मग मूठ वळून डावा हात कोपरापाशी उजवे हातात. धरून फिरवीत मुखे वदत ऐसा भयंकर असतो तो. परी तो काय करीतो आपुले आपण द्वारकामाईची पिल्ले. कोणान उमगे तिचे केले कौतुक उगले पहावे. द्वारकामाई असता तारिती लांब बावा काय मारिती. तारित्या पुढे मारित्याची गती ती काय किती समजावी. याच प्रसंगी हा खुलासा बाबांनी का करावा ऐसा. मिरीकरांशी संबंध कैसा लागली जिज्ञासा सकळिका. बाबांस पुसाया नाही धीर तैसेच चरणी ठेवुनी शिर. चिथळीस जावया झाला उशीर म्हणून मिरीकर उतरले. होते माधवराव बरोबरी दोघे जो पोहोचले मंडपद्वारी. माधवरावास बाबा माघारी येई क्षणभरी म्हणाले. म्हणती श्यामा तूही तयारी करी जाई त्याचे बरोबरी. मारू नये चिथळीची फेरी मौज भारी होईल. तात्काळ श्यामा खाली उतरला मिरीकरां सन्निध आला. म्हणे आपुले टांग्यात मजला येणे चिथळीला आहे की. घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाणा सत्वरी. बाबा म्हणती तुम्हा बरोबरी चिथळीवरी जावे म्या. तयास वदती मिरीकर चिथळीपर्यंत इतके दूर. तुम्ही येऊन काय करणार व्यर्थ हा जोजार तुम्हाला. माधवराव मागे परतले जे झाले ते बाबांस कथिले. बाबा म्हणती बरे झाले काय की हरवले आपुले. मंत्र तीर्थ द्विज देव दैवज्ञ वैद्यकी गुरुराव. यांच्या ठाई जैसा भाव तैसाच उद्भव फलाचा. आपण चिंतावे नित्यहित उपदेशाचा अर्थ विहित. असेल जैसे जयाचे कर्मात तैसेच निश्चित घडेल. इतक्यात मिरीकर शंकले पाहिजेत बाबांचे शब्द मानिले.